नमस्कार. आज मागील प्रमाणे चलते फिरते मोमेंट्स मध्ये आपण सर्व परत पुन्हा भेटत आहोत आणि आज आपल्याकडे पुन्हा एकदा आलेले ज्योतिषी डॉक्टर चंद्रकांत वागुर्दे हे ज्योतिषशास्त्रामध्ये PhD झालेले आहेत आणि त्यांनी आज आपला वेळातला वेळ काढून अ, इथं आपल्याला तो दिलेला आहे आणि आज आपला विषय जो आहे तो लग्न प्रलंबनासाठी अस्तित्वात असलेली कारणे असा आहे. आणि त्याआधी या सर्व दृष्टिकोनात लक्ष घालत असताना आपण जे बघतोय की मी डॉक्टर आहे किंवा अमुक व्यक्ती इंजिनियर आहे, तर बऱ्याचदा नातेवाईक इंजिनियरला इंजिनियर स्थळ सुचवत असतात, डॉक्टरला डॉक्टर स्थळ सुचवत असतात आणि या सर्व घटनांमध्ये आपण जेव्हा पुढे जात असतो तर या लोकांना बऱ्याचदा वेळ वाया जातोय हे समजत नसतं. म्हणजे जो जातक आहे, जो उमेदवार आहे, त्याला आपला वेळ जातोय, आपल्यासमोर चॉईसेस आहेत भरपूर असं वाटत असतं, परंतु आपला वय वाढत जातंय असं याचं भान बऱ्याचदा त्या उमेदवारांना राहत नाही जे लग्न इच्छुक आहे. तर बऱ्याचदा उमेदवार काय बघतो की मी डॉक्टर आहे तर मुलगी डॉक्टर असली पाहिजे किंवा मुलगी सुंदर असली पाहिजे किंवा मुलगी काय बघते मुलगा हँडसम असला पाहिजे, किमान त्याचं जे रूप आहे ते छान असं दिसायला असायला हवं, तो बऱ्यापैकी कमवता असला पाहिजे, आर्थिक स्तरावर स्थिर स्थावर असलेला पाहिजे. तर आता ही इथं आपण एक एक करून संख्या आपल्या आयुष्यातील जितके व्यक्ती येणार आहोत त्यातून कमी करत आहोत. उदाहरणार्थ जर मग एखादा मुलगा किंवा मुलगी आहे, जर यांनी आपली कुंडली मॅच करायचं ठरवलं तर इतक्या हजारो लाखो लोकांमधून कुठल्याही एखाद्या व्यक्तीसोबत ती कुंडली नक्कीच मॅच होऊ शकते. तर या सर्व विषयांवर प्रकाश टाकण्यासाठी आज आपल्याकडे डॉक्टर चंद्रकांत वागुर्दे हे आलेले आहेत आणि यांचं आजचं मार्गदर्शन ऐकून मुळात लग्न प्रलंबित राहण्याची जी ज्योतिषीय कारणे आहेत ती तरी ऐकून लोक विचार करून आपला निर्णय लवकरात लवकर घेतील अशी मी आशा करतोय. तर आपल्याला पहिला प्रश्न आहे, उशिरा लग्न होताना ग्रहदोष कोणते कारणीभूत आहेत आणि हे ग्रहदोष त्या जातकाच्या किंवा जातकाच्या पालकांच्या मानसिक अ, अ, स्थितीला कसे बाधक ठरू शकतात? नमस्कार सर्वांना, जय श्रीराम. आता डॉक्टर सरांनी मला जे सांगितलं त्याबद्दल बोलतो. कुंडलीमध्ये काही ग्रह क्रूर ग्रह किंवा पाप ग्रह असे म्हटले जातात. ते ग्रह म्हणजे शनी, मंगळ, राहू, केतू, काही प्रमाणात सूर्य, हे एवढे ग्रह पापग्रह किंवा क्रूर ग्रह म्हटले जातात. आता हे हे ग्रह तर प्रत्येकाच्या पत्रिकेत आहेत, सगळेच ग्रह सगळे प्रत्येकाच्या पत्रिकेत आहेत, फक्त त्याचा संबंध सप्तम स्थानाशी येतो तेव्हा तो विवाह विलंब होतो. तसंच दुसरी गोष्ट, मुलग्यांच्या कुंडलीमध्ये शुक्र हा विवाहाचा कारक असतो आणि मुलींच्या कुंडलीमध्ये मंगळ आणि गुरु हे विवाहाचे कारक असतात. ते ग्रह सुद्धा दूषित झाले किंवा नीच स्थानी पडले किंवा पापग्रहासोबत आले किंवा पापग्रहाच्या दृष्टीत आले तरी विवाह विलंब होतो. आता आपण बहुतेक जण म्हणजे कसं म्हणणार की पूर्वीच्या काळी हे ग्रह प्रत्येकाच्या कुंडलीत होते, तेव्हा का नव्हतं होत? तर त्याचं मूळ कारण असं आहे की पूर्वीच्या काळापासूनच हे विलंब होतोय. बघा, सुरुवातीला बालविवाह होत होते, ते विलंब होत गेले म्हणून बालविवाहातून पुढे वय बदललं. आता आणखी ते वय बदलत बदलत 18 वर्ष सरकारने केलेलं असलं तरी हा विलंब त्याच्या पुढे गेलाय. आता 30, म्हणजे काही वेळा तर असं दिसतं स्पष्ट की ह्या व्यक्तीचा विवाह 30 वर्षाच्या आत होणारच नाही, त्याने कितीही प्रयत्न केला तरी. तर तशा वेळी काय होतं, घरातल्या बाकीच्या कुटुंबात म्हणजे कुटुंबातल्या सर्वांचीच मानसिकता बिघडते आणि त्याला इलाज नाही. आता ती मानसिकता कशी बिघडते, काय बिघडते, ते सुद्धा त्या मुलाच्या पत्रिकेत काही वेळा स्पष्टपणे समजू शकतं.
तसंच ह्या बाबतीत स्पष्ट जो विवाह विलंबचा हे आहे, कुंडलीप्रमाणेच काहींचं कसं असतं की डेट ऑफ बर्थ व्यवस्थित नसते, परफेक्ट नसते. तशा वेळी हातावरून सुद्धा आपल्याला त्या व्यक्तीचा विवाह विलंबाने होणार आहे किंवा कसा होणार आहे हे साधारणपणे सांगता येतं. कारण पण त्याच्यामध्ये उलट पर्सेंटेज जास्त आहे. ह्याला कारण काय ते एक सांगतो. त्याच्यामध्ये आता ह्या भरपूर रेषा असतात, त्याच्यामध्ये विवाह रेषा म्हटली जाते, पण ऍक्च्युअल ती विवाह रेषा आपण भारतात म्हणतो. भारताच्या बाहेर तिला प्रणय रेषा म्हटलं जातं. आणि आपल्या भारतात तिला विवाह रेषा का म्हणतात, याचं कारण असं आहे की आपल्या भारतामध्ये प्रणय हा विवाहाशिवाय मान्य नाही. आताच्या काळात तोही बदल होत जातोय. त्यामुळे म्हणजे लिव्ह इन वगैरे मध्ये काय विवाह न करता सुद्धा प्रणय होतोच. तर त्यामुळे ती, म्हणूनच मी म्हटलं की त्याच्याबद्दल आत्ताच्या काळात 100% नाही, पूर्वीच्या काळात ते 100% होतं आपल्या भारतामध्ये की याचा विवाह कधी होईल. आणि 100 म्हणून मी नेहमी काय बघतो, कुंडली प्लस हात हे बघितल्याने जास्तीत जास्त जवळ जाता येतं. कितीसा विलंब होईल हे जास्तीत जास्त करेक्ट सांगायचा प्रयत्न होतो. तसंच मी ते बघताना वेगवेगळ्या पद्धतींनी बघतो. एक पारंपरिक म्हणजे पराशरी पद्धत आहे, प्लस जेमिनी पद्धत म्हणजे मी बघतो त्या भृगु नंदी नाडी पद्धत, आणि काही वेळा कृष्णमूर्ती पद्धत, ह्या पद्धतींनी ते बघतो. आणि अष्टक वर्ग पद्धत सुद्धा वापरतो, कारण अष्टक वर्ग पद्धतीमध्ये त्या व्यक्तीला वैवाहिक सौख्य कसं मिळेल हे इन्स्टंटली अगदी 2 सेकंदात समजतं कुंडली उघडल्याबरोबर. तर ह्यासाठी हे जे ग्रह कारणीभूत आहे त्याला पर्याय नाही. आणि जसं जसं वेळ वाढत जाईल म्हणजे कालगणना वाढते, तसं तसं ते वय वाढतच राहणार आहे, कारण हे पापग्रह क्रूर ग्रह त्यांचं काम करणारच आहे. तर आता मागच्या वेळीही आपण बऱ्याचदा कुंडलींवर बोललेलो आहोत, आणि पण बऱ्याचदा लोक असं करत आहेत की आता मला जर जावई शोधायचं आहे तर त्या सूची किंवा उपलब्ध जे डाटा येतात मुलांचे नातेवाईकांकडून, किंवा मुलांचे डाटा मुलींच्या पालकांना देतात किंवा मुलींचे पालक मुलांच्या पालकांना डाटा देतात. तर या डाटावरून बऱ्याचदा दोघं बाजूचेही पालक किंवा इंडिव्हिज्युअल कुठल्याही एका बाजूचे पालक समोरच्याची कुंडली आधी बघतात की नेमकं याच्या कुंडलीत काय दोष आहे. तर जसं संत कबीर म्हणाले आहेत की बुरा ढूंढन में चला बुरा न मिला कोई, जब खुद के अंदर झाक के देखा तो मुझसे बुरा न कोई. तर आधी आपण स्वतःची कुंडली जाणून घेण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे? अगदी काय झालंय हल्लीच्या काळात, म्हणजे मी कुणाला असा दोष देत नाही, पण एक मानसिकता झाली आहे, काही ज्योतिषांची पण झाली आहे अर्थात. ते फक्त त्यातल्या निगेटिव्ह गोष्टी सांगतात. पण प्रत्येक कुंडलीमध्ये मी जसं म्हटलं मगाशी, पापग्रह प्रत्येकाच्या कुंडलीत आहे, तसे शुभ ग्रह सुद्धा प्रत्येकाच्या कुंडलीत आहे, ते शुभ फळ देणारच आहेत. मग वाईटाचाच का विचार करायचा, चांगल्याचा पण विचार करायला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीमध्ये आपल्या मनामध्ये बघा विचार, चांगले विचार येतात तसे वाईट विचार सुद्धा येतात, तसे प्रत्येक व्यक्तीत असणार आहे. म्हणून तो वाईट आहे असं नाही, त्यातून तो चांगलं कसं करून घेतोय हे महत्वाचं आहे. आणि तसा विचार प्रत्येकाने जर केला तर फार चांगलं होईल. की थोडेसे पापग्रह असणारच आहे आणि थोडं त्रास प्रत्येकाच्या जीवनात आहे, आपल्या जीवनात काय नाहीये, प्रत्येकाच्या जीवनात आहे. तो विचार करायला पाहिजे. वाईटच फक्त गोष्ट बघायची, त्यातून चांगलं काय काय आहे ते बघितलं गेलं पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. ज्या वेळेस आपण दुसऱ्याची बघतो, म्हणजे समजा माझा मुलगा आहे, त्या मुलीची बघताना आपल्या मुलाची बघा ना आधी, त्याची काय काय वाईट आहे आणि काय काय चांगलं आहे, आणि त्यानंतर त्या दुसऱ्याच्या मुलीचं बघा. आधी स्वतःच्या मुलाचं बघा, असं माझं स्पष्ट मत आहे की त्याच्यामध्येही काही वाईट गोष्टी असणारच आहेत ना. असं नाही तोही काय सर्व गुरुन संपन्न, श्रीरामासारखा 16 विद्या, 16 पैकी 14 विद्या संपन्न वगैरे असा तर कुणीच मुलगा नाही. मग आपण दुसऱ्याचं मूल आपल्या घरी आणताना किंवा दुसऱ्याकडे आपली मुलगी पाठवताना
आपणही विचार करायचा आपलंही मूल कसं आहे, त्या तुलनेत विचार केला गेला पाहिजे. थोडाफार दोष प्रत्येकात असणारच आहेत. नंतर मागे एकदा मला एक तुम्हाला प्रश्न विचारल्याचा आठवतं कॉलवर, की हम्म. 1990 ते 1994 मध्ये ज्या मुली जन्मलेल्या आहेत आणि जर त्या घटस्फोटीत आहेत, तर त्या निर्णय घेण्यासाठी स्वतःला अपात्र समजून घेत आहेत किंवा त्या समजून चुकल्या आहेत की आम्ही निर्णय घेण्यासाठी अपात्र आहोत. आणि कदाचित त्यांच्या पालकांनी देखील असं स्वतःला समजून घेतलंय की आम्ही अपात्र आहोत कारण आम्हाला जो मुलगा हवा आहे, समजा तो पुण्यात किंवा मुंबईत वेल सेटल असला पाहिजे, त्याचा 5 ते 6 आकडी असा पगार असला पाहिजे आणि नंतर त्याच्याकडे भरपूर गुंतवणूक असली पाहिजे पुढच्या भविष्याची, कारण तो हिच्यापेक्षा तर 4 वर्ष किंवा 3 वर्ष मोठा आहे आणि जर हिची गुंतवणूक आहे तर त्याची का नाही, असं त्यांच्याकडे जे भरपूर प्रश्न आहेत. तर या प्रश्नांपेक्षा आहे ते स्थळ चांगलं आहे, ठीक आहे, हा थोडा कमी कमवतो पण हा स्वभावाने चांगला आहे आणि कदाचित आपल्या मुलीच्या पायगुणामुळे याचाही संसार चांगला होईल आणि याची प्रगती होईल, असा विचार करण्यामध्ये तुम्हाला काय भूमिका वाटते? फार महत्वाचा आणि चांगलाच आहे हा प्रश्न. आपण जे म्हटलं ना, पायगुणामुळे, पहिली गोष्ट आपल्या मुलीचा पायगुण, मी अगोदरच म्हटलं की आधी आपल्या पाल्याची, आपला जो मुलगा असो मुलगी असो त्याची पत्रिका बघा, त्याच्यातही काही गुण दोष दोन्ही गोष्टी असणार आहे. तर काहींच्या पत्रिकेमध्ये असतंच की विवाहानंतर भाग्योदय हा दिसतो, आणि तो विवाहानंतर भाग्योदय असूनही काही क्रूर ग्रह त्याच्यामध्ये अडथळे आणतात. कारण कुठलाही ग्रह, शुभ ग्रह असो अगर अशुभ ग्रह असो, तो ग्रह फळ केव्हा देतो, आयुष्यभर फळ देत नाही. तसं आयुष्यभर वाईट ग्रह वाईटच फळ देईल असं नाही. आता माझ्या पत्रिकेत सुद्धा समजा शनी आहे, कुठंतरी एका ठिकाणी आहे, तो काय मला आयुष्यभर वाईट देणार आहे असं घडत नाही. फक्त 7.5च्या काळात प्लस त्याच्या महादशा आणि अंतर्दशेच्या काळातच, आणि त्या काळात सुद्धा, आता शनीच मी बोललो याचं कारण सांगतो. शनी हा ग्रह जो आहे ना, तो न्यायाचा राजा आहे, न्याय देणारा आहे, न्यायदान करणारा आहे. म्हणजे तुम्ही चांगलं वागला तर चांगलं फळ देणार, वाईट वागला तर वाईट फळ देणार. ते थोडक्यात काय, कर्म, गीतेमध्ये जे सांगितलंय त्याप्रमाणे कर्माप्रमाणे तो फळ देणारा खूप चांगला ग्रह आहे. खूप चांगला ग्रह आहे, त्याच्यासारखा ग्रह नाही. उलट त्याला वाईट म्हणायचंच नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. आता माझा शनी लग्नातच आहे, तो चांगल्या स्थानात असला तरी सुद्धा चांगल्या राशीत नाही. त्याच्यासोबत गुरु आहे, पण त्याला कारण का घडतायत, तो का फळं चांगली देऊ शकतोय, ह्याची कारण. आपण न्यायाने वागायचं, प्रत्येकाशी बोलताना न्यायाने, प्रामाणिकपणे, कधी खोटं बोलायचं नाही. ह्या गोष्टी आपल्या इथले लोक विसरलेले आहेत. प्लस नॉनव्हेज, व्यसन, हे सुद्धा आपण जर केली तर तो आणखी तेवढी वाईट फळं द्यायला बांधील असतो. खोटं बोलणं तर अजिबात सोडून द्यायला पाहिजे. बऱ्याच गोष्टी आहेत. आपण साधं रस्त्यात एखाद्या, समजा 100 रुपयाची नोट सापडली, गर्दी, आजूबाजूला लोक आहेत, पण उचलून खिशात ठेवणारे लोक आहेत, ही कुणाचे राहिलेत असं म्हणणारे फार क्वचित आहे. आणि त्याला तो लक्ष, आपण किती म्हटलं बाकीच्या कुणाचं लक्ष नाही, ठेवली खिशात, पण त्याचं लक्ष आहे, तो बरोबर त्याचं फळ तुम्हाला देणारच, कारण ते दुसऱ्याचे कष्टाचे पैसे होते आणि ते कष्टाचे पैसे तुम्ही खिशात ठेवता, त्यामुळे त्याचं फळ तुम्हाला देणारच. हे एक उदाहरण सांगितलं. अशा प्रकारे आपण जर वागलो नाही, चांगल्या प्रकारे वागलो, तर शनी कधीच वाईट फळ देत नाही. खूप चांगला आहे, अगदी 7.5 सुद्धा वाईट फळ देत नाही. हे कुंडलीवरून सांगता येतं, काय प्रश्न नाही. त्याच्यात अष्टक वर्गानुसार शनीला किती पॉईंट दिलेले आहेत त्याच्यावरून लगेच सांगता येतं की 7.5च्या कोणत्या 2.5 वर्षाच्या काळात त्रास होईल किंवा अजिबातच होणार नाही. 7.5ची 7.5 वर्षे हे सुद्धा सांगता येतं. तर आता मी तुम्हाला एक कुंडली पाठवलेली आहे. हा,
चालेल. तर यामध्ये तुम्ही जसं म्हटले तसं सप्तम घरामध्ये एकही ग्रह नाहीये. हम्म. बरोबर. काही आणि याच्यात तुम्ही ग्रह तुम्ही नसतात. आता याच याच्यामध्ये बोलले की होय. अ, अ, विवाह करताना ते घर बघितलं जातं. तर मग अशा हा. कुंडलीत तिथं ते विवाह स्थान आहे, तिथे एकही ग्रह नाही. तर अशाचा विचार कसा करावा? आता ह्या पहिल्या कुंडलीमध्ये जे आपण म्हणताय सप्तम स्थानामध्ये ग्रह नाही, पण म्हणून मी काय म्हटलं सप्तम स्थान बघायचं. सप्तम स्थान ही कुंभ राशी आहे तिथं, म्हणजे शनीची राशी आहे पहिली कुंडलीनं. हो हो. नाही, पहिली नाही, मी ही करून टाकलंय तुम्हाला. दुसरी का? नाही, तुम्हाला ही करून असं ही टाकलंय. करून असं म्हटलंय का? हा हा. हा. कारण त्या पाठवलेल्या एकत्रितच आले आलं आलं. तुम्हाला. हा. आलं. सप्तम स्थानामध्ये कन्या राशी आहे, 6 हम्म, नंबरचा आकडा आहे. हम्म. बरोबर ना? हो हो. आणि तिथं ग्रह नाही. आता तो सप्तमेश 6 नंबरच्या राशीचा ग्रह कुठं बसलाय हे बघायला पाहिजे. तो बसलेला आहे पंचम स्थानात, म्हणजे 6 नंबरच्या राशीचा कन्या राशीचा स्वामी जो आहे तो बुध असतो. बुध बसलाय पंचम स्थानात. तो बसलाय सूर्यासोबत आणि शुक्रासोबत. म्हणजे ह्या व्यक्तीचं प्रेम कुठंतरी असू शकतं. आणि आता त्याच्यावर शनीची पूर्ण दृष्टी आहे. शनीला 3 दृष्ट्या आहेत. शनी आणि मंगळ आणि गुरु या 3 ग्रहांना 3 दृष्ट्या आहेत. बाकी सगळ्या ग्रहांना एकच दृष्टी आहे. शनीला स्वतःच्या स्थानापासून 3री, 7वी आणि 10वी. आता या उदाहरणामध्ये शनीची 10वी दृष्टी आहे बुधावर. आपण सप्तमेश विचार करतोय, तिथं ग्रह नाही, पण तो जो सप्तमाचा स्वामी आहे बुध, त्याच्यावर शनीची दृष्टी आहे. त्यामुळे तो विवाह विलंब होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. आता दुसरी गोष्ट, आपण बऱ्याच वेळा मंगळ दोष विचार करतो बघा. 12, 1, 4, 7 आणि 8 ह्या स्थानामध्ये मंगळ असल्यावर तो मंगळ दोष म्हटला जातो. ह्या व्यक्तीच्या कुंडलीत पण अष्टम स्थानामध्ये मंगळ आहे, तोही शनी सोबत आहे. म्हणजे असं असल्यामुळे त्याचा आयुष्यात मोठा अपघात पण होऊ शकतो आणि तो लॉंग टर्म राहू शकतो. म्हणजे त्याच्यातून लवकर बरा होणार नाही. बरा होईल पण लवकर बरा होणार नाही, असाही एक निदान काढता येतं. आणि ह्या बुधाच्या सप्तमेश बुधाच्या ट्राईन म्हणजे त्रिकोणामध्ये 4, 8, 12 मध्ये केतू आलाय. केतू असताना तो ग्रह नेहमी मुलगा आणि मुलगी यांना लांब ठेवायचा प्रयत्न करतो. आणि लांब म्हणजे हल्लीच्या काळामध्ये सर्व मुलं, माझी मुलं सुद्धा, तुमची मुलं सुद्धा, सर्वांची मुलं शॉर्ट टेम्पर आहेत. त्यांना राग लवकर येतो आणि म्हणून हे घटस्फोटाचं प्रमाण वाढतंय. आणि ह्याला कारण आपण सुद्धा थोडे कारणीभूत आहोत. आपण लहानपणापासून खूप लाड केलेले आहेत. लाड करू नये असं नाही, आपल्या मुलांचे लाड करायलाच पाहिजे. आपल्या लहानपणचं आठवा. आपल्या आई वडिलांनी आपले लाड केलेत, पण कसे? काही प्रमाणात. जिथं धाक तिथं धाकच. आता धाकच नाही राहिलाय, आई वडिलांना विचारत पण नाही मुलं. आपण बघा, आई वडिलांच्या परवानगीशिवाय घरातून बाहेर जात नव्हतो. खूप परिस्थिती बदलल्या. ह्या बदलायला कारण आपण सगळेच आहोत. दुसरी गोष्ट काय घडतंय, आता हा केतू मी म्हटलं, आपण कुलधर्म कुलाचार, मी मागच्या व्याख्यानात ह्याच्यात पण बोललो होतो, कुलधर्म कुलाचार विसरत चाललो. तर हे मात्र पाळायला पाहिजे. जे काय आपल्या कुलाचे ठरलेले आहेत. बरेच जण म्हणजे नोकरी करणारे जनरली जे गावाच्या बाहेर राहतात, हल्ली तर मी बघतोय गावात राहणारे सुद्धा पूर्णपणे पाळत नाही. पण ते पाळायला पाहिजे. तर आपल्याला पुढे आपली पुढची पिढी चांगली होईल. आणि इंटर कास्ट ऐवजी इंटर रिलिजियस जे आहे ना, ते होणार नाही. तर आपल्याला आपला धर्मच नीट आपण आपल्या मुलांनाच नीट समजावून सांगत नाहीये.
खूप चांगला आहे आपला. बाहेरचे पाश्चात्यांचं अनुकरण करताना पाश्चात्य आपलं अनुकरण करताय, आपल्या धर्माचं करताय, आणि आपण मात्र त्यांचं वेगळंच अनुकरण करतोय. ह्याच्यात थोडासा बदल व्हायलाच हवा आहे. आणि तो झाला तर आपल्या समाजात सुद्धा हिंदूंची सुद्धा कुटुंब व्यवस्था चांगली टिकणार आहे. हा महत्वाचा बदल व्हायला पाहिजे, आणि तो तुम्ही आम्ही एकट्याने नव्हे, सर्वांनी मिळून करायला पाहिजे. प्रत्येकाने समजायला पाहिजे, मी आणि माझे कुटुंब, कुटुंब कसं राखायचं, कुटुंबात कशा मर्यादा पाळायच्या, हे सुद्धा आपण आपल्या मुलांना शिकवत नाहीये. ते खूप, काय म्हणतात त्याला, स्वातंत्र्य ह्या नावाखाली, मला स्वतंत्र पाहिजे ह्या नावाखाली बऱ्याचशा गोष्टी होत आहेत. स्वातंत्र्य पाहिजे त्यांना, नाही असं नाही, पण त्या स्वातंत्र्यामध्येही धाक हा असायलाच हवा, कुटुंबाचा पण आणि आपल्या देवतांचा पण. कुलधर्म, कुलदेवीला त्यांना नेत राहायला पाहिजे प्रत्येकाला. मला तर आश्चर्य वाटतं, म्हणजे मी न्हावीला, आमचं घर आहे ना, घरासमोरच महादेवाचं मंदिर आहे. मी न्हावीला मागच्या वर्षी 3 महिने राहिलो, दररोज जात होतो. पण अशी बरीच घरं आहेत की ते मुलांना नेत नाही. मग मुलांवर संस्कार कसे पडणार हो मंदिरात जायचे? आपल्या देवाबद्दल त्यांना कधी आपुलकी निर्माण होणार? हा विचार आपण स्वतः केला तर आपली पुढची पिढी सुद्धा चांगली तयार होणार आहे. आणि असं मला वाटतं की प्रत्येकाने हा विचार करावा, म्हणजे पुढच्या वाईट गोष्टी ज्या घडतायत हल्लीच्या काळात, त्या घडण्याला आपोआप आपण जबाबदार आहोत, त्या घडणार नाहीत याची काळजी अगदी एबीसीडी पासून अशी मला म्हणायला हरकत नाही, काय घ्यायला पाहिजे. थोडासा विषय दुसरीकडे गेला, पण त्याचं कारण हे आहे. तर पुढचा आता आपला प्रश्न आहे सर, हा, कुंडलीतील असे कोणते योग किंवा अडथळे आहेत की ज्यामुळे विलंब होतो? आता यात थोडासा उपप्रश्नही मी विचारतोय की आपण बऱ्याचशा कुंडल्या तुम्हाला दाखवत आलो आहेत आणि तुम्ही उत्तरं सांगत आले आहेत. तुम्हाला 2 कुंडल्या मी अजून टाकलेल्या आहेत, एक दुसरी आणि तिसरी असं लिहून टाकलेलं होय. आहे. त्यातली दुसरी आता मी उघडली. हा, दुसऱ्या कुंडलीमध्येही या सप्तम. हा, दोघही घटस्फोटित व्यक्तींच्या आहेत आणि चांगली प्रोफाईल असूनही, म्हणजे एज्युकेशन आणि उत्पन्न याबाबत, तरीही यांना अडचण आहे. तर नेमकं असं काय कारण असेल, यावर आपण चर्चा करावी. चालेल. ही दुसरी कुंडली मी आता उघडली आहे. हिच्या सप्तम स्थानामध्ये कुंभ राशी आहे. कुंभ राशी म्हणजे परत शनी चाला. शनी कुठं बसलाय? त्याच्या स्वतःपासूनच्या व्ययस्थानामध्ये, म्हणजे षष्ठात. त्या कुंडलीमध्ये षष्ठ, अष्टम आणि व्यय म्हणजे 12, ही 3 स्थानं त्रिक स्थानं, म्हणजे चांगली नाही असं समजलं जातं. म्हणजे सप्तमी स्वतःच्या व्ययात बसला असल्यामुळे त्या व्यक्तीला जीवनात वैवाहिक सौख्यात खूप अडथळे येतात. आणि त्यात तो परत शनी आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला, मी मग सुरुवातीला बोललो होतो, पापग्रह किंवा क्रूर ग्रह आहे. स्वतःच्या व्ययात झाल्यामुळे त्या व्यक्तीला वैवाहिक सौख्यात 100% कमतरता येणार आहे. आता ह्याच्यावर मात करण्यासाठी मी जे सांगितलं शनीचं, त्या गोष्टी ह्या व्यक्तीने जर पाळल्या तर नक्की त्याला त्यात 100% कधीच पूर्ण बरं होत नाही. कितीही उपाय करा, कितीही काही करा, ही शांती करा, ती शांती करा, मी शांती वगैरे कधी कुणाला फारशी सुचवत नाही. मी स्वतः कुठलीही शांती करून देत नाही. त्यामुळे सुचवायचं तर फार क्वचित, म्हणजे फक्त विष्टीकरण वगैरे असं काय असलं तरच, किंवा विवाहाशी संबंधित काय येणार असेल तरच. बाकी जनरल त्याच्या आयुष्यात ह्या अडथळे चालूच राहतात. आता ह्याला फक्त त्याने शनीचं चांगलं जर हे केलं तर त्याला चांगलं फळ मिळणार आहे. ही व्यक्ती कोणी असो. आणि आता घटस्फोटाचं दुसरं, फक्त मला सांगा, पुरुष आहे की स्त्री आहे? नाही, ही पहिली, दोघही स्त्री आहेत सर. स्त्री आहे. हा, मग आता मी सांगितलं, स्त्रीसाठी मंगळ आणि गुरु, त्याच्या जवळचं त्रिक स्थान
प्लस त्याच्या पुढचं किंवा मागचं स्थान पण बघायचं असतं. त्याच्या मागच्या स्थानात केतू आहे. केतू हा लांब म्हणजे विरह दर्शवतोच, आणि त्याच्यावर उपाय हा असा खास उपाय नाहीये, तर तो विरह हा करतोच. का लांब जायची वेळ येतेच. एक उदाहरण छोटस सांगतो, खूप मोठं नाही. आमच्याकडे एक विवाहित स्त्री अशी चालली की म्हणजे मूल होत नाही. आता मूल होत नाही, दोघही नोकरीला, एक कोल्हापूरला, एक रत्नागिरीला. तिला जेव्हा सुट्टी तेव्हा ह्याला सुट्टी नाही, ह्याला सुट्टी असायची तेव्हा तिला नाही. कसं होणार हो मूल? दोघांचा संबंध तर यायला हवा ना, तोच येत नव्हता. आता मग त्यांना सांगितलं, आणि हा केतू आहे ना, असा तो लांब ठेवत होता. त्यांचं बाकी विचार नव्हता, घटस्फोट वगैरे हा विचार नव्हता, दोघांच्याही मनात नव्हता. पण हा थोडं त्यांना फक्त लांब ठेवत होता. आणि त्यातून त्यांनी मग आम्ही म्हणजे मी इथं रत्नागिरीमध्ये थोडस सांगतो, श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ म्हणून रत्नागिरी नावाची एक रजिस्टर्ड ज्योतिष संस्था आहे. त्या संस्थेमध्ये मी सध्या सचिव म्हणजे संपादक सचिव म्हणून काम करतोय पहिल्यापासून. आणि आमच्या अध्यक्षांकडे ही आली होती, डॉक्टर प्रसन्न मुळे यांच्याकडे, ही जे मी सांगतोय उदाहरण. त्यांनी सांगितलं ह्या काळामध्ये तुम्ही रजा काढून एकमेकांना भेटा, आणि त्याप्रमाणे त्यांनी केलं. त्यांना मूल झालं. त्या एका ह्याच्यासाठी फक्त ते विचार करत होते, थोडासा त्यांचे घरचे हे करत होते की तुम्ही घटस्फोट घ्या. खरं कारण वेगळं होतं. तर हे कारणाचंही सर्वांनी, प्रत्येकाने स्वतः विचार करायला पाहिजे. असंच असेल असं नाही, वेगळं वेगळं असू शकतं, ते बघितलं की कळतं साधारण. आता ह्या पत्रिकेमध्ये मंगळ आणि गुरुच्या मागे केतू आहे, आणि त्याच्यावर शनीची दृष्टी पण आहे मंगळावर. शनीला मी मगाशी सांगितलं 7वी दृष्टी आहे बघा मंगळावर. त्यामुळे त्याला घटस्फोटाचे चान्सेस जास्त होते, त्याला इलाज नाही काही. आणि आता दुसऱ्या विवाहाला सुद्धा तेच होणार आहे, कारण मुलगी जर आहे तर मुलगीसाठी दुसरा विवाह सुद्धा गुरु म्हणजे, आता भृगु नंदी नाडीमध्ये गुरु म्हणजे स्वतः, मी स्वतः गुरु, आणि त्याच्यासोबतच तो मंगळ आहे, आणि त्याच्याच मागे तो केतू आहे. म्हणजे दुसऱ्या विवाहाला सुद्धा अडथळे हे येणारच आहे. त्याला काय करू शकत नाही आपण. पण पंचम स्थानात राहू आहे, ही कुणाची असो, प्रेम हे असणार आहे, पण ते प्रेम काय म्हणतात त्याला, त्याच्यात थोडी फसवणूक असू शकते. कारण त्याच्यासोबत हर्षल नेपच्यून आहेत, आणि राहू हा प्रेम जे देतो ना, ते असं शुद्ध प्रेम देत नाही. शुद्ध प्रेम देणारे ग्रह वेगळे, राहू भ्रमिष्ट करतो. त्यामुळे जास्त तो विषय जरा थोडा वेगळा गेला. आणि का गेला वेगळा ते पण एक कारण घडू शकतं, म्हणून मी तो वेगळा विषय सांगितला. आता पुढची बघूया ना. आता तिसरी जी आहे त्यामध्ये मला असं वाटतं सर, या व्यक्तीमध्ये निर्णय क्षमताच नाहीये. म्हणजे चांगली स्थळं तर येतात, बऱ्याचदा कुंडली पण बऱ्यापैकी जुळते असं दोघांचेही पंडित म्हणतात, परंतु हा व्यक्ती निर्णय नाही घेऊ शकत आहे. तिसरी जी लिहिली, तिसरी मुलगीच आहे. होय ना. तिसरी निर्णय क्षमता, लग्नस्थान. निर्णय क्षमतेला दोन गोष्टी, एक लग्नस्थान आणि चंद्र राशीचं स्थान. लग्नस्थान शनीचंच आहे बघा, आणि चंद्र राशी म्हणजे चंद्र ज्या राशीत आहे ती. चंद्र हा मकरेत आहे, म्हणजे नीच स्थानी पडलाय. चंद्र कर्केत उच्चीचा असतो,
आणि मकरेत नीच स्थानीचा असतो, त्यात तो व्यय स्थानात आहे. त्यामुळे ह्या व्यक्तीला, मुलगी असो अगर मुलगा असो, थोडस काय म्हणतात, मेंटली प्रॉब्लेम आहेच किंवा होणार आहे, निर्णय घेऊच शकणार नाही. त्यासाठी तो चंद्र बळकट करणं गरजेचं आहे. ह्यासाठी एक चांगला सोपा उपाय बघा, आपण पाळत नाही. मी मगाशी कुलधर्म आणि कुलाचार मध्ये साध्या साध्या गोष्टी, रोज सकाळी आपली आंघोळ झाल्यावर आपल्या आईची आंघोळ होऊ द्या अगर नको होऊ द्या, तिच्या पाया पडून आशीर्वाद घ्या, चंद्र चांगला होतो. किती चांगली. आपण बघा पूर्वी, मला आठवतंय माझ्याकडे आता इथं सुद्धा, माझी आई फारशी राहिली नाही इथं, पण मी पाया पडायचो. माझी सासू राहिली 7-8 महिने, तरी मी तिच्या पाया पडून आशीर्वाद घेतो. आणि विशेष म्हणजे आपल्याकडे काय पद्धत आहे, पाया पडल्यावर ते म्हणतात असू दे असू दे. अरे असू दे नका म्हणू, काहीतरी आशीर्वाद द्या, खुशी राहा तरी म्हणा, चांगला राहा. काही जण बघा पूर्वी म्हणायचे लवसो लगन होऊ दे, निदान असं तरी म्हणा, काहीतरी आशीर्वाद द्या, तर त्या पाया पडण्याला अर्थ असतो, नाहीतर त्याचा उपयोग होत नाही. म्हणून प्रत्येक पालकांनी पण लक्षात घ्या आणि मुलांनी पण आपला चंद्र बळकट करायलाच पाहिजे. चंद्रावर बऱ्याचशा गोष्टी आहे. आणि बघा आपण एकमेकांना विचारतो साधारण, तुझी रास कोणती, त्याची रास कोणती, म्हणजे चंद्र रासच. तो चंद्र बळकट प्रत्येकाने करायला साधी सोपी गोष्ट आहे ही, की आपल्या आईच्या आजीच्या घरात जे आपल्यापेक्षा मोठी स्त्री असेल त्या प्रत्येकीच्या पाया पडायच्या. आता त्याचं कारण काय असेल, कारण आशीर्वाद मिळाला तरच फायदा आहे ना. परत दुसरी एक गोष्ट चांगली, सर्वात सोपी चंद्र बळकट व्हायला, ही तर कराच. ह्या व्यतिरिक्त आपण प्यायला पाणी घेतो, बऱ्याच वेळा काय करतो, जेवढं पाहिजे तेवढंच घेतो, बाकीचं फेकून देतो, टाकून देतो, त्या ग्लासात शिल्लक ठेवतो. चहा प्यायचा असेल तर अगोदरच सांगतो की मला अर्धाच कप चहा हवाय, जास्त पूर्ण नको. पाण्याच्या वेळेस का नाही सांगत? पाणी जर तुम्ही ग्लासात उष्ट ठेवलं तर तुमचा चंद्र बिघडायला मदत होते. अजिबात उष्ट ठेवू नका. तुम्हाला अर्धा ग्लास प्यायचा आहे तर अर्धाच ग्लास घ्या ना, अगोदरच त्यातलं पाणी काढून घ्या, अर्धा ग्लास घ्या, तो पूर्ण पिया, पण उष्ट ठेवू नका. तुमचा चंद्र आणखी बिघडायला, त्याच्यापासून बिघडायला मदत होते. तर असा बिघडू देऊ, साध्या साध्या गोष्टी आहेत. पूर्वीचे लोक आपल्याला ह्या गोष्टी करत होते. खाली बसून पाणी प्यायचे, आता खाली बसून पण पित नाही. बऱ्याच गोष्टी आहेत अशा. एकमेकांचा सन्मान करायचा, कधी उलट बोलायचं नाही. आईला आजीला कधीही उलट बोलायचं नाही. आता तर अजिबात ऐकत नाही. का नाही? तुमचा चंद्र बिघडणार. या गोष्टी सगळ्या ज्या आपल्या संस्काराच्या ठरवलेल्या आहेत पूर्वजांनी, त्या सगळ्या जर पाळल्या गेल्या तर कधीच आपली कुंडली कुणाचीच वाईट होणार नाही, चांगली फळं मिळतील, असं माझं 100% मत आहे. तर आता आपली जी तिसरी कुंडली आहे सर, मग यांनी काय करायला हवं? हे मी सांगितलं, ते आईच्या पाया पडणे, पाणी, म्हणजे ह्या साध्या साधे उपाय करायचे आहेत. आणि आता तो एकदम नीच स्थानी आहे, म्हणून महादेवाला दर सोमवारी सुरू करून दररोज जलाभिषेक करावा. जलाभिषेक, तो जे जल आहे ते घरातून न्यायचं. बघा मागे एकदा कोणत्या शास्त्रींनी सांगितलं होतं, बऱ्याच बायका जायला लागल्या. खरंच चांगली गोष्ट आहे ना, त्या निमित्ताने तरी जायला लागल्या, नाहीतर महादेवाच्या मंदिरात कोणी नसायचं. पण हे करायला पाहिजे, कारण ह्या व्यक्तीचा चंद्र नीच स्थानात आहे. आणि लग्नात शनी जरी असला तर तो लग्नातच बसलेला असल्यामुळे तो चांगलं फळ देणार आहे. फक्त ह्या गोष्टी मी आता शनीबद्दल मगाशी सांगितल्या त्या पाळायला पाहिजेच. तो चांगलं फळ देणार म्हणजे तुम्ही वाईट वागलात तर चांगलं कसं देईल? कारण तो न्यायाधीश आहे. न्यायाधीश असं नाही, आणि तो आपल्या इथल्या न्यायाधीशांसारखा नाही, आपल्या पृथ्वीवरच्या, की दुसरा वकील सांगेल त्यानुसार तो देईल. तो स्वतः बघतोय काय करताय तुम्ही ते, आणि त्यानुसार तो न्यायदान करतो. तर सर आपला पुढचा असा प्रश्न आहे की आता हम्म. बऱ्याच जणांना आपणही बघत आलोय,
आपण हं, समाजात बघता आहोत की मुलांचं मुलींचं वय अगदी 36-35, म्हणजे प्रथम विवाह करतानाही 34-35-36 असं ओलांडलं जातंय, मुलांचंही आणि मुलींचंही. आणि पुनर्विवाह करताना तर ही गोष्ट आजकाल साहजिकच झालेली आहे की त्यांचं मनमुटाव होतो, ते वेगळे होतात. मग वेगळे होतात तेव्हाच त्यांचं 32-33 असं वय असतं आणि मग ते वेटिंग मध्ये येऊन 1 वर्ष असं पुढे जाऊन 36, 37, 38 या ठिकाणी ते पोहोचतात. तर या वयाला पोहोचलेल्या लोकांनी नेमकं आपल्याला कसा व्यक्ती हवा हे आधी ठरवावं की आधी कुंडली बघावी? खूप चांगलं हे आहे. तर आधी कुंडली काही बघायची नाही. कारण आता हे वय जे आहे ना, यात त्यांनी कुंडली बघायची, पण स्वतःची बघायची आधी. आपल्यात काय काय कमतरता आहे त्या पूर्ण भरून काढायला पाहिजे. अगदी ह्या साध्या साध्या मी आता मगाशी सांगितल्या ह्या सुद्धा सगळा कुलाचार सुद्धा पाळायला पाहिजे. मुलगी असो, मुलगा असो, तिच्या आई वडील असो, त्याचे आई वडील असो, प्रत्येकाने जर पाळलं ना कुटुंबात, तर खरोखर कुटुंबाला काही प्रॉब्लेम येणार नाही. ते कुलधर्म, कुलाचार आणि जे ग्रह आपल्याला थोडेसे त्रासदायक आहेत ते स्वतःचे जर पॉझिटिव्ह करायचा प्रयत्न केला, स्वतः जर पॉझिटिव्ह झाला, तर आपल्याला आपोआप स्थळ मिळणार आहे. प्लस हा आता ज्योतिषशास्त्राच्या बाहेरचा विषय आहे की आपल्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार चालू आहे. ह्या काही गोष्टी, ते आपले कुलाचार वगैरे, ह्या सगळे संस्कार जे आपले पूर्वजांनी जे दिलेले आहेत, 16 संस्कार म्हटले जातात बघा, त्या संस्कारानुसार जर वागले ना, तर खरोखर हा स्वैराचार, स्वातंत्र्याचा अर्थच वेगळा बदलून टाकलाय. स्वातंत्र्य म्हणजे काय? तर आता मी जास्त बोलायला नको, मुलं माझं ऐकणार पण नाही, हा काय सांगतोय म्हणतील. त्यामुळे त्याने स्वतः समजावं की आपण स्वातंत्र्याच्या नावाखाली काय काय करतोय, त्या चुकीच्या गोष्टी करतोय. एक कुटुंब आपलं, म्हणजे मुलगी असो, मुलगा असो, मी मुलींनाच दोष देतोय असं नाही, मुलगी मुलगा कुणीही असो, स्वातंत्र्याच्या नावाखाली बघा, आई वडील नकोत ही एक गोष्ट, स्वातंत्र्य. अरे पण काही वेळेला तुमचं घर सांभाळायला, घरातली किरकोळ कामं करायला, त्या घरावर लक्ष द्यायला आई वडील आवश्यक असतात. मग ते तुम्हाला त्रासदायक का होतात? कारण हे संस्कार आपल्यावर थोडे कमी झाले. त्यांच्याकडून तुम्ही व्यवस्थितपणे करून घ्या ना, गोड बोलून. त्यांनी तुम्हाला सांभाळलंच आहे ना आतापर्यंत. म्हणजे मुलीचे असले तरी मुलीचे काय समजा तिथं नाही, पण हल्ली काय झालंय, बऱ्याचशा मुलींना पण भाऊ नाही आहे अशा बऱ्याच आहेत. त्यांनी तो विचार करायचा, सगळे संस्कार व्यवस्थित जर घडले तर ह्या स्वातंत्र्याचा अर्थ जो आहे तो परफेक्ट लावता येईल. स्वातंत्र्य म्हणजे आणखी दुसरं एक सांगितलं जातं, एक आपल्या ग्रुपवर पण झाला होता बघा विषय, मला वाटतं स्वातंत्र्य म्हणजे नोकरी करणारी जी आहे ना, ती स्वतःला स्वातंत्र्य समजते आणि मग त्याच्यातच बाकी काही करत नाही. तर ह्या अशा गोष्टी कुटुंब एकत्र जोडून घेणं हे संस्कार झालेले नाही. मुलगी असो, मुलगा असो, कुणीही असो, दोघांवर हे संस्कार आपण आपण लोकांनी, म्हणजे आम्ही आमच्या पिढीने नीट दिले नाही, असं मी आमच्या पिढीलाच दोष देतोय जास्त. त्यांचाही थोडा आहेच, पण आमच्या पिढीचाही दोष थोडा आहेच. ते देणं आवश्यक होतं. ते आता इथून पुढे तरी काही प्रमाणात सुरू करावे असं मी प्रत्येकाला विनंती करतो. ह्या पिढीला पण आणि अगोदरच्या पिढीला पण, माझ्या वेळच्या पिढीला पण. कारण त्यातूनच आपलं कुटुंब व्यवस्था टिकणार आहे. कुटुंब व्यवस्था टिकली तर आपला समाज, आपला धर्म सगळं चांगल्या प्रकारे टिकणार. तर मागच्याही आपल्या चर्चेमध्ये मृत्यू षडाष्टक यावर तुम्ही बोलला होता. तर हा एक शेवटचा आता आपल्या या प्रश्नांमधला मुद्दा आहे. तर मृत्यू षडाष्टकावर मागच्यापेक्षा अधिक काही प्रकाश तुम्ही टाकू शकता का? कारण की आज आपण बघतो आहे की मुलाचं वय 38, मुलीचं वय 36 किंवा मुलीचं वय 35 असं, आणि तरी ते मृत्यू षडाष्टकासाठी दोघं एक म्हणजे बाय द प्रोफाईल पसंत करतायत की तो पुण्यात, तीही पुण्यात जॉबला, दोघांनाही लाखात पगार.
आणि फक्त मृत्यू षडाष्टक आहे म्हणून ते एकमेकांना नकार देत आहे. बाकी पसंती आहे, चेहरा मोहरा आवड आहे. तर या घटनेवर आपण काहीतरी प्रकाश टाकावा असं मी विनंती करतो. होय, आपला नक्कीच. शेवटचा प्रश्न आहे. होय. प्रत्येकाच्या जीवनात त्रास, अडचणी, अडथळे आहेतच. असा कुणीच नाही की ज्याला काहीच नाही, सगळं व्यवस्थित चाललंय. पैसा म्हणजे सगळं नाही, हे आधी. म्हणजे कारण काय, बऱ्याच हल्लीची पिढी ते समजते, मला एवढं पॅकेज आहे म्हणजे मला सगळं मिळतंय. सगळ्या गोष्टी मिळू शकत नाही. त्याच्या जीवनात अडीअडचणी हे राहतातच. तर मृत्यू षडाष्टक काय असतं की मृत्यू तुल्य वेदना मिळतात त्याला जीवनामध्ये. कुणाला मिळत नाही? प्रत्येकाला मिळत आहेत त्याच्या जीवनामध्ये, प्रत्येकाला. मग तेवढ्यासाठी तो विवाह किमान ह्या वयात तरी मोडू नये असं माझं स्पष्ट मत आहे. कारण कारण सांगतो पुढे, म्हणजे ज्योतिषशास्त्रामध्ये हे मृत्यू षडाष्टक आणि ह्या सगळ्या गोष्टी फक्त चंद्र राशी चंद्र राशीचं नक्षत्र आणि त्याचं चरण ह्याच्यावरच अष्टकूट गुणमेलन बघितलं जातं. तर त्याच्या व्यतिरिक्त आत्ताच्या पद्धतीनुसार अशा वेळी अगदीच तुम्हाला मनात शंका आहे तर आधुनिक गुणमेलन बघा, आणि त्यात होत असेल तर अवश्य करा. तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असले बाकीचे तरी आधुनिक गुणमेलन नुसार 95% विवाह ज्यांनी त्यानुसार केलेले आहेत त्यांचे विवाह टिकलेले आहेत, घटस्फोट झालेले नाहीत. आता राहिलेले 5% जे आहेत त्याच्यामध्ये घटस्फोटित आहे असं नाही. काहींचं वेगळे वेगळे प्रॉब्लेम झाले, म्हणजे ते एकत्र आहेत पण एखादा अपंग झाला, एखादा लांब नोकरीला गेला, म्हणजे बदली कलकत्त्याला झाली, ही बेंगलोरला आहे वगैरे असं. बाकी काय नाही. तर एवढं घडू शकतं. पण त्यासाठी महत्वाची गोष्ट, आधुनिक गुणमेलन पद्धतीनुसार जर जमवलं तर खूप चांगलं राहील. आणि मृत्यू षडाष्टक आणि नाडी दोष याचा तर पाऊच करायचा नाही अजिबात. नाडी दोषाचं तर खूप चांगलं, म्हणजे हे सांगतो, मागच्या वेळेस बोललो होतो काय नाडी दोष? नाही. नाडी दोषाबद्दल बरेच जण म्हणतात त्याला सगळ्यात जास्त गुण दिलेले आहेत, त्याच्यामध्ये 8 गुण. 36 पैकी सर्वात जास्त गुण नाडी दोषाला आहे. पण नाडी दोषाचं मूळ हे काय, 3च नाड्या, आद्य, मध्य आणि अंत्य. नाडी दोषामुळे महत्वाचा तोटा काय होतो तो सांगतो. महत्वाचा तोटा म्हणजे त्याला 2 किंवा 3 पेक्षा जास्त मुलं होत नाही. आता कोण होऊ देत आहे हो? पूर्वीच्या काळी तो नाडी दोष असला तर करत नव्हते विवाह, कारण त्याला 2 किंवा 3 पेक्षा जास्त होणार नव्हते मुलं. आता ते का विचार करत होते त्या काळात असा जास्त पाहिजे? त्यावेळेस बालमृत्यूचं प्रमाण पण जास्त होतं. आता नाही. म्हणजे शासनाने बरेचसे उपाय केलेले असल्यामुळे बालमृत्यूचं प्रमाण आता जवळजवळ खूपच कमी झालंय. आणि कुणीच होऊ देत नाही 2 पेक्षा जास्त. त्यामुळे नाडी दोषाचा विचार का करताय मला कळतच नाही. करायलाच नको. तर तसाच हा आपल्या या बोलण्याची सुरुवात गुणमिलन किंवा पत्रिका मिलनाने झाली. परंतु पुन्हा एकदा मी तो एक प्रश्न विचारतोय की ही पत्रिका किंवा ही कुंडली पद्धत आधुनिक असो किंवा ज्या पद्धती तुम्ही आजच्या बोलण्यातून सांगितल्या, यात विशिष्टच प्रोफाईल बघण्याची इतकी आवश्यकता मुला मुलींना आहे का? म्हणजे बऱ्याचदा आपण बघतोय की मग ती मुलगी MSc असेल तरीही तिला इंजिनियर हवाय, ती डॉक्टर असेल तरी तिला इंजिनियर हवाय, ती फार्मसी असेल तरी तिला मुलगा इंजिनियर हवाय, ती इंजिनियर आहे तरी तिला मुलगा इंजिनियर हवाय. तर इंजिनिअरिंग मध्ये पण बऱ्याच फॅकल्टी आहेत, जसं सिव्हिल, ENTC, नंतर मला वाटतं केमिकल. तर या बऱ्याच फॅकल्टी वाल्यांना पण मग कम्प्युटर इंजिनियर हवाय. तर ही एवढी चॉईस खरोखर ईश्वर बनवतो का? नाही, हे खरं. आपल्याला काय झालंय आपल्या समाजात,
अगदी आमच्या वेळेपासून इंजिनियर म्हणजे खूप मोठा असं हे झालं आणि ते तसंच पुढे चालू राहिलं. ऍक्च्युअल इंजिनिअरिंग पेक्षा म्हणजे वाईट आहे इंजिनिअरिंग असं नाही, खूप चांगलं आहे ते पण. आणि त्यावेळेस तो 4 इयर्स डिग्री होता. आता तर सगळेच 4 इयर्स डिग्री प्रोग्राम आहे. म्हणजे BA BSc केली तरी आता 4 इयर्स डिग्री प्रोग्राम आहे. त्यामुळे त्या काळात तरी तो एकमेव होता तसा 4 इयर्स आणि BSc ऍग्री वगैरे असे 2-3 होते. तर त्यामुळे तो जास्त शिकला असं समजलं जायचं आणि त्याला त्यावेळेस नोकऱ्या पण इझिली मिळायच्या. आताच्या काळात तर मिळत नाही. पण आणि ती जी कुटुंबात किंवा समाजात मित्रमैत्रिणीत आई वडिलांकडे ते जे संस्कार पडलेत ना, इंजिनियरच मुलगा बघायचा माझ्या मुलीसाठी. मैत्रिणींमध्ये पण इंजिनियर आहे का ग, असं असं एक ते मानसिक मानसिक हे घडलंय. पण असं काही नाही, त्याच्यापेक्षा सुद्धा बेटर माणसं आहेत हा विचार येतच नाही मला, येतच नाही. आणि तो काय येत नाही ह्याचं कारण काय? एन्व्हायरमेंट, घरातलं आणि घराच्या बाहेरचं दोन्ही ठिकाणी तेच चाललंय. त्यात बदल झाला तरच हे पॉसिबल आहे. त्याला कुंडली काहीच करू शकत नाही. ठीक आहे. वाघुर्ते साहेब, धन्यवाद. तुम्ही आज वेळ देऊन दुसऱ्या वेळी आमच्या या चलते फिरते मुवमेंट्स ब्लॉगवर आलात आणि आजच्या जो विषय होता की लग्नाला होणारा विलंब आणि त्याची कारणं याच्यावर ज्योतिषीय विचार यासाठी तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे, याबद्दल तुमचे धन्यवाद. धन्यवाद. माझा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. कुणाला आवश्यकता असली तर आपण कॉल करू शकता.